नमस्कार प्रेक्षक हो, कसे आहात सगळे. 17 नोव्हेंबर रोजी झालेल्या पहिल्या सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्सला तुम्ही खूप प्रेम दिलं, प्रतिसाद दिला, ऑडिटोरियम हाऊसफुल केलं, सोशल मीडियावरती कॉन्टेंटला प्रेम मिळतंय, ही कन्सेप्ट तुम्हाला आवडतीये याचा आम्हाला सर्वांनाच खूप खूप आनंद होतोय. तर तुमच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा घेऊन आलो आहे नवीन सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स, एकदा काय झालं. या शोमध्ये आपण गप्पा मारणारे, किस्से सांगणारे आणि व्यक्त होणारे. तुम्हाला कल्पना आहेच शोची कन्सेप्ट काय आहे, कशी आहे. तर जास्त वेळ न लावता सुरू करूया आपली 3 तासांची गप्पांची मैफिल, किस्स्यांची मैफिल. चला तर मग गप्पा मारूया, व्यक्त होऊया. So now, I request everyone to hold your seat belts because now you're entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. हॅलो हॅलो हॅलो. बसा 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 बसा. पुण्यात PCMCत आलंय हे काय आवाजावरनं लगेच नाही का, आवाजावरनं लगेच कळतं कुठल्या एरियात आलाय. ओके, सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्समध्ये. फर्स्ट टाइम ह्या एंटिटीला येतात असे किती लोक आहेत? ह्या एंटिटीला माझ्या गप्पांच्या कार्यक्रमाला पहिल्यांदा आलेत, हात खाली घ्या. आणि जे दुसऱ्यांदा येतात, म्हणजे हा दुसरा शो आहे गप्पांच्या कार्यक्रमाचा, ते हातवर करा. हां, मागच्या वेळेस बोलायला मिळलं नाही म्हणून आलाय, कालही मजा आली म्हणून आलाय. का म्हणून आलाय? मजा दुसऱ्याच ऐकून मजा आली. ओके, ह्या अश्विनीताई पण आल्यात बरोबर, राईट. ओके, गुड. मला खूप साऱ्या लोकांचे DM पण यायला लागले की असं आहे तसं आहे, माझ्या आयुष्याबद्दल हे सांगा ते सांगा, हे करा ते करा. सो ही एंटिटी कशी ग्रो होते बघूया. ॲक्च्युली हे 2 शोज प्लॅन नव्हते, ठीक आहे. म्हणजे आज जे शो होत आहेत, आज एक होतोय आणि पुण्यात एक होतोय परत शो, हा प्लॅन नव्हता. 17 नोव्हेंबरला आम्ही एक शो अनाऊन्स केला, 24ला PCMC केला, बस म्हणलं हे इव्हेंट डन. पण 17चा शो जसा झाला आणि ज्या पद्धतीनं झाला तेव्हाच आम्हाला अयो ह्या शोला पण बाळ आहे असं ते, ज्या शोला बाळ येतं ते शो चांगला होऊन जातो आपलं, त्यामुळे काय ठीक आहे. टाळ्या वाजवा एकदा त्यासाठी, बोकास करतो त्याला असं वरती धरा बरं एकदा. आता टाळ्या वाजवा. ओके, आता त्यानं दंगा केला की टाळ्या वाजवायच्या, म्हणजे मला बी भारी वाटतं आणि तो बी शांत बसतोय. तो आहे का ती एक? ती आहे, काय नाव आहे तिचं? अद्विका. तुम्ही एवढी अवघड नाव का ठेवताय? हे मला आहे ना आजकालच्या पालकांचं लय कौतुक वाटतं, काय इनोव्हेटिव्ह झाल्यात, काय नाव द्यायला लागलेत पोरांना. आमचं कसं होतं, शुभम एका गल्लीत 10, आकाश हाक मारला की 10 आकाश, मी वय अक्षय, अभिषेक, सौरभ युनिक होता, आता सौरभ पण संपलं. आणि थोडं पुढं गेल्यावर मग ऑटोमॅटिकली ही नावं बदलत बदलत गेली ना. आता म्हणजे आता नावं चांगली आहेत उलट, म्हणजे नावांना अर्थ आहे, की तिचं नाव तुम्ही काहीतरी अर्थ आहे म्हणून ठेवलं असेल. मी माझ्या आईला विचारलं की माझं नाव सौरभ का ठेवलंय, म्हणजे मला माहित नाही, आत्याने ठेवलं. आत्याला विचारलं माझं नाव सौरभ का ठेवलं, आत्या म्हणली मला माहित नाही, तू शिरीषला विचार, म्हणजे माझ्या काकानं सांगितलेलं. काकाला मी विचारलं काका तू सौरभ का ठेवलं, काका म्हणलास मला वाटलं सौरभ गांगुली म्हणून मी सौरभ सांगितलं. आणि नंतर मला कळलं 10वीत गेल्यावर सौरभचा अर्थ सुगंध होतो. आम्हाला अर्थ माझ्या नावाचा 10वीत गेल्यावर कळला. आता खूप थॉटफुल आहे, मला लय भारी. म्हणजे तुम्ही लहानपणापासून लहान बाळाला जी इज्जत प्रायोरिटी दिली का नाही, ती मला लय आवडते. ठीक आहे, लकी आहे, लकी. हा खरं, अशीच लहान पोरं वाढवली पाहिजेत, लकी आहेत बघा. म्हणजे त्याचं नाव हे करायचं असेल, तू काय म्हणतात त्यांना, की सांगायचं असेल तर मागं काय तर कर्टन लावतात. हो, पण आमच्या आत्यांना बुक्की हाणून आमचं नाव पाडलेलं नाही का. ह्या पद्धतीच्या बदलत चालल्यात खूप. म्हणजे ह्यामध्ये ना लहान मुलांची आणि त्या मुलाची जी इज्जत वाढते हे जर आम्हाला जेलसी पण आहे, कारण आम्हाला इज्जतीत वाढवण्यातच नाही आलं कधी. ही सेकंडरी असते गोष्ट, हे नंतर कळालं आम्हाला. ठीक आहे, सगळे सेटल झालेत. ओके, ठीक आहे. सो
600 के झाले. ओके. आकडेच बघायचे नाहीत आपण आता काही दिवस. ऑडिटोरियम किती फुल होतात काय बघायचं, जेवढं ऑडिटोरियम फुल तोपर्यंत. अरे, ठीक आहे. आकडे वाढतील आवडते म्हणून होते. सो आकड्यांकडे बघून आपण या इंडस्ट्रीत नव्हतो आलो. सो सोशल मीडियावर पण आपण येणारच नव्हतो. सो जे काय होते ते चांगलंच आहे. शो 10-15 मिनटं चालू करत नाही, बरीच नवीन लोक आहेत. सो ही मज्जा इंटरेक्शन आहे अजून. सो एंटिटीज तुम्हाला माहीतच असतील. सौरभ भोसले स्पेशल्स म्हणजे 3 तास स्टोरी टेलिंग आणि स्टँडअप. सौरभ भोसले ऑडियन्स इंटरेक्शन स्पेशल्स म्हणजे 3 तास गप्पांचा कार्यक्रम, तुमच्या आमच्या स्टोरीज. सौरभ भोसले शो म्हणजे पॉडकास्ट स्टुडिओमधले सौरभ भोसले शो. लाईव्ह म्हणजे पॉडकास्ट ऑडिटोरियमवरची. तिसरी एंटिटी 2025 मध्ये. एक्साइटमेंटमध्ये सांगायचं कोणतं कॉपी करायचं. ठीक आहे. सो तिसरी एंटिटी ते. सो यात मजा आहे. आपण वेगवेगळ्या लोकांना चान्स द्यायचा प्रयत्न करू. आणि रील खतरनाक चालले आणि इम्प्रॉम्प्टू असतं. हा शो कसा होणार हे मला माहीत नसतं म्हणून मी लय लोड घेत नाही. प्रेक्षक कोण कसा येतोय माहीत नाही, काय बोलणारे माहीत नाही. 3 नियम आहेत, 3 नियम फॉलो करायचं. जात धर्म पंथ गोत्र यावर बोलायचं नाही, राजकारणावर बोलायचं नाही, कुणाच्या कलरवर बोलायचं नाही. मागच्या वेळेस एक कार्यकर्ता आला म्हणला असा असा, त्याच्यावर लय उजेड नव्हता पडला. सो तो रेसिझम बिसिझम तसलं चालणार. ठीक आहे. आणि सरप्राईज एलिमेंट असतो प्रत्येक शोला शेवटी आपल्या. म्हणजे आपण हे नवीन चालू केलं 20 ऑक्टोबरपासून की शेवटचे 50 मिनिट्स सरप्राईज एलिमेंट असणार आहे. सो ते पण असेल. सगळ्यांना ऑडिबल आहे मी, ऐकू येते? परफेक्ट. 2 गोष्टी आहेत. जेव्हा कोणाला काय बोलू वाटेल किंवा काय तर हात वर करायचा, आमचे व्हॉलंटियर्स तिथं माईक आणून देतील. ठीक आहे. 2 नियम आहेत. पहिलंच सांगतो आणि हे झालंय म्हणून सांगतो, तुम्ही सगळे कॅमेऱ्यावर आहे. आठ अँगल आहेत. एक दीदी घरी गेली, मी माझ्या बॉयफ्रेंड वर आली, ती माझ्या पप्पांना माहित नाही. माझा चेहरा ब्लर करा म्हणले, दीदी तू 1.5 लाख कॅमेऱ्याचं रेंट पाठव, एपिसोड टाकत नाही मी. मजा केली आहे दीदीनं, उठून टाळ्या वाजवती दीदी. जॉबला तशी किती लोक आहेत? हा, जॉब सोडायच्या आहेत किती लोक आहेत? आणि किती लोकांना जॉब पाहिजे? हा, जे सोडणार आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट घ्या. ही मार्केटची अवस्था आहे. ज्याच्या हातात आहे ते म्हणते ह्या कंपनी टॉक्सिक आहे. ज्याच्या हातात जॉब नाही म्हणते काय बी चालेल मला द्या. हे शो झालं की बाहेर एक मेळावा भरवतो. आणि कॉलेज मधली कॉमॅथ करायचा का नाही मग जॉब? बिझनेस मध्ये कोण आहे का बिझनेसमॅन? लावा का आम्हाला ही सगळी. ठीक आहे. आता एक कोणतर कमेंट करत, तुला काय स्टेजवर जाऊन बोलायला लागते? लय काय काय लागतं. 6 वर्ष प्रवास आहे मग इथं आलोय. कमेंट करायला सोपं लागते लोकांना काय. आता तुम्ही सगळे कॅमेरा आहे. तुम्ही जर माईक घेतला तर ते येणार आहे, तो व्हिडिओ पडणार आहे आणि तो तुमच्या घरापर्यंत बी जाणार आहे. आता पहिला जो व्हिडिओ टाकला त्यात त्यानं सांगितलं माझ्या मामाच्या मुलीचं आणि माझं रिलेशनशिप चालेल, मामाला अजून माहित नाही. मी म्हणलं मामापर्यंत व्हिडिओ जाईल तर म्हणला मामा युट्यूबवर नाही, मोबाईल वापरत नाही. म्हणलं तू खोळा आहेस. आता अजून तरी मला रिसेंट अपडेट नाही की तो जिवंत आहे का नाही का. आय नो, म्हणजे कळेल येणं केणं प्रकरण. पण तो व्हिडिओ 1 लाखापर्यंत गेलाय. सो आय होप सगळं चांगलं असेल नाही का. आणि बरेच लोक आहेत. समर्थ भेटला मागच्या शोला, यश मिळाला, आता यशचा नंबर पण दिलाय. सो कोणाला पाणीपुरी वगैरे काय ऑर्डर करायची असेल तर तुम्ही यशला कॉन्टॅक्ट करू शकता. म्हणजे ह्या शो मध्ये काय होईल मला बी माहित नाही, तुमच्यावर आहे. फक्त एक आहे, मापात व्हिडिओ टाकता आला पाहिजे असं काय तर करायचं. बसा साहेब, तुमच्या पंच पडायच्या आधी बसा पटकन. ही सवय लय घाण. माणसाला मर्सिडीज जरी दिली तरी त्याला ज्ञानोत बसायचंय. फ्रंट सीट मिळली तुला, माग आहे का बघतोय कुठं? काय करायचंय कोपऱ्यात? अंधार नाही इथं. झालं बास सांगू. झालं. किती लोक आहे तुम्ही? 3. 600 रुपये ग बसा. ओके. वाढवायचं. ठीक आहे. म्हणजे मला लय भारी वाटतं. एकानं महाराष्ट्र दौऱ्याच्या पोस्टरवर कमेंट केली, 500 रुपये घे पण नांदेडला ये. म्हणलं तू एकट्यानं 500 दिलं नांदेडला येणं होत नाही. 500 लोकांनी 500 दिले पाहिजेत.
पण महाराष्ट्र दौरा चालू केलेला आहे, जन्मभूमी साताऱ्यापासून सुरुवात केली आहे. आणि अनएक्सपेक्टेडच होत्या काही गोष्टी माझ्यासाठी. म्हणजे सातारच्या शो लावला आणि 24 तासात 50-60% सीट्स गेल्यात. आणि पहिल्यापासून काय सांगण्यात येतं की जिथं पिकतं तिथं विकत नाही. म्हणजे आम्हाला पण असाच अनुभव आहे. लक्षात घ्या, बावकी बिवकी लय घाण असतं. तुमच्या भागातली लोक मोस्टली तुम्हाला कधी चांगलं म्हणत नाही, हे तुम्ही बघितलंय का? एका सर्टन लेवलला जाईपर्यंत असतं ती, मग सांगतात आमच्या भागातला आहे. का बुक केलं रे ह्या शोचं तिकीट तुम्ही? काय पेपर संपले? हा, मग पेपर संपल्यावर बऱ्याच गोष्टीत करण्यासारख्या, पण ह्या शोला का म्हणजे टेन्शन रिलॅक्स करायला आहे का तुम्ही? मग असं बोला की माझ्या तोंडातून काय यायला लागतं हे अजून जॉब वाले का आलाय तुम्ही ह्या शोला? सांगा. रिलॅक्स व्हायचंय तुम्हाला? काय सेवा देऊ तुम्हाला मी? सांगा. काय काय अरे हवा का काय ठरवूनच नाही आलो तर काय एक्सपेक्ट करता? आज कशावर गप्पा झाल्या पाहिजेत? शाळा, ओके ठीक आहे. हा हा, कॉर्पोरेट ठीक आहे, काय विषय नाही. अजून हा, HR. कोण HR आले इथं? तुम्ही HR आहे? कोण HR आले का? नको. कोणाच्या पाठीमाग आहेत का तुम्ही? मग नको, थांबा. HR सोबत संबंध चांगले ठेवा. प्लेसमेंटच्या ऑपॉर्च्युनिटीज राहतात, लक्षात घ्या. हा, आलेत काय? बोलायचंय का त्यांच्याबद्दल? नाही, मला कॉलेजमध्ये पण बोलावतात, त्यामुळे माझा बिझनेस खराब नका करू तुम्ही. अजून कशावर बोलायचं? काय ऐकायचं? सांता क्लॉज. आता जो बोलला तो प्रणव खराडे. आणि काल त्यानं मला वेस्ट साइड मधून 3600 रुपयाचं एक वर्सटे जॅकेट आणि हुडी घेतली. सो त्याच्यावर मी जोक नाही मारू शकत. खाल्ल्याला मिठाला जागावं लागेल मला ऍटलिस्ट त्या अंगावर घालेपर्यंत तरी. सगळ्यांच्या ग्रुपमध्ये असतो ना, पण एक माहिती आहे ना, तो काही करत नाही, त्याच्यात काही वेगळं पण नसतं, पण तो असतो. आणि तो असतो म्हणून ग्रुप. टायमिंग लावाय कोण नाही, तो हाय. लास्ट मोमेंट कोणी ट्रिप कॅन्सल केली, तो हाय. रडाय कोण नाही, आपल्या आयुष्याला बांबू लागला आणि लावणारा पण. त्याला वाटलं त्याला चांगलं म्हणतोय मी. त्याच्या घरातली ओळखत नाही तेवढा ओळखतो मी त्याला. एवढंच. मी पण, तो पण मला लय ओळखतो, त्यामुळे मी पण असं उद्या युट्यूब चॅनल काढला सौरभ भोसले एक्सपोस्टर काय म्हणजे. सो एक लाईन ठरवली आम्ही दोघांनी की त्याच्या पलीकडे जायचं, मधल्या मध्ये आपण एकमेकाशी. आता शो चालू करायला अजून वेळ आहे. आता तुम्हाला जरा नाही का ओपन अप केलं, नाहीतर काय काय लोक आलेले असतात. एखाद्याला रिक्षा आडवी आलेली असते, एखाद्याला जास्त वेळ आहे, एखादा नवऱ्याशी भांडून आलेला असतो, बायकोशी भांडून आलेला असतो, एखाद्यानं घरी सांगितलं नसतं, त्याचा स्ट्रेस असतो डोक्यात थोडासा, मग तो राग माझ्यावर निघून आहे म्हणून थोडं रिलॅक्स करायचं. आता झाला का रिलॅक्स तुम्ही सगळे? ठीक आहे, चालतंय. तर पहिला मुद्दा मी आता इथूनच घेतो की आता हा एपिसोड फेबमध्ये येणार आहे आणि हे वर्ष गेलं असं धरून चला. चालतंय ना? इमॅजिनेशन मध्ये जगायला सवय असेलच तुम्हाला, नाही का? सगळ्यात मोठं इमॅजिनेशन माझ्या असल्या नसलेलं कोणाला तर फरक पडतो. ज्यांना पडतो ते पडतो असं दाखवत नाही, ते म्हणजे आई बाप. सो बऱ्याच गोष्टी आज आपण बोलणार आहे. टॉपिक्स तुम्ही डिसाईड करणार आहे, त्यानुसार आपण बोलणार आहे. आणि हा फेब्रुवारी मध्ये येणार आहे, त्यामुळे तो टॉपिक जरी घेतला तरी चालतंय आपल्याला. तुम्हाला समजलं असेल. बघा, पुरुषांचा आवाज बघा तुम्ही. काय काय म्हणले? बोला हो बोला, काय नसते. बोला की. काय काय म्हणलं माहिती काकू? काय नसतं तिकडे डोक्यात, तरी नुसतं वाजतच राहतं. म्हणजे पुढनं हिंट आली बी नाही, ह्यो ह्या अंगावर त्या अंगा होतोय. हा, हे ते आता आउटडेटेड झालं. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक तो जमाना होता ज्यामध्ये त्या प्रेमाला प्युरिटी होती. त्या प्रेमाला प्युरिटी होती कारण की त्यामध्ये टेक्नॉलॉजी किंवा मोबाईल किंवा ॲक्सेसिबिलिटी, डबल चेक हा विषयच नव्हता.
एकमेकावर विश्वास ठेवणं हाच पर्याय होता. कुठं चाललोय, पुण्याला चाललोय, काम करून येतो, कोण बघाय हाय का. त्यामुळे देणारा बी धोका देत नव्हता, देणारा बी धोका देत, आणि ज्यानं विश्वास ठेवलाय तो पण विश्वास ठेवायचा. आता जेवढे टेक्नॉलॉजी आल्यात की देणारा बी धोका देतोय, आणि धोका दिल्यावर म्हणतोय आय वॉज नॉट फिलिंग माय सेल्फ, आय वॉज नॉट इन टू माय झोन. बघा हे बेकार असतंय नाही का. अशी काय वेळ आली की तुम्ही तिघं बाहेर पडलाय. थांबा, वाड्या पण किती वेळा कॉल केलता आम्ही, किती वेळा रिमाइंडर कॉल केलता आम्ही, सांगा की. फ्रायडेला घ्या. कोणी बुक केलं तिकीट तुमचं? तुम्ही केलं. तुम्हाला कॉल आलता? कसा कॉल नाही आला? फ्रायडेला कॉल आलता? आलता. तुला आलता? सॅटरडेला आलता? हा बघ, जोक कुणावर तर पडणार आहे, घ्या कोणीतरी. 5 जण एकमेकडे बघू नका. त्या आशाला बसलेत मी काय बोलतोय. का लेट झाला? हा, पुण्यावर ढकला, ढकला पुण्यावर. पुण्याचं ट्रॅफिक कुणी केलं? आपणच. कुणी लेट केलं सांगा निघायला? कुणी लेट केलं? तुम्ही दोघं बहीण भाऊ आहे? मग नवरा बायको आहे? असू दे, होतं लेट कधी कधी. बिचाराला विचारलं कुणामुळे लेट झालं, मला असं म्हणलं ब्रो कोड. चांगला नवरा आहे तुमचा, नाव बी बघितलं बी नाही तुमच्याकडे, आरोप बी घातलं नाही. आता खरं सांगा, ह्यांच्यामुळे लेट झाला का तुमच्यामुळे झालाय? तुमच्यामुळे झाला. ठीक आहे, ओके. स्वतःची चूक मान्य करणं हे नातं टिकवण्याचं सगळ्यात मूळ आहे. ठीक आहे, छान आहे, छान आहे. आल्यासारखा तुम्ही कॉन्टेंट दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचे. किती लोक आहे तुम्ही? दोघंच आहे तुम्ही, आणि तुम्ही सेपरेट आहे? ओके. तुम्ही दोघं दोस्त आहे? हा, सख्खे भाऊ आहे? सख्खे आहे तुम्ही? दोघं लेट का आला मग तुम्ही? आता काय विषय झाला तुमच्या दोघांचा? आवाज जाय ना. हो, ओके, त्यांना ऐकायचे, बोला. काय झाला विषय? मोठा कोण आहे तुमच्यात? अयो, हे असंच असतंय. उभा राहा की दोघं, उभा राहा. अनुज इकडे, इकडे. मी मोठा आहे, हा लहान आहे. हा मोठा आहे, हा लहान आहे. देवा, एवढा अन्याय का? थँक्यू. आणि पाहुणे जेव्हा म्हणतात ना अनुज मोठा ना, लय अपमान होतो. असं वाटतं वेळेत कॉम्प्लेन पेला या. तुम्ही ज्या प्रकारे तुम्ही मला चेहरा बी दाखवा ना का नाही, माझ्याकडे बघा नाच बी. बसायचं नाही, उभा राहा. का लेट झाला रे? थांब 2 मिनिट थांब. शिक्षा काय काय शाळा आहे वे? तू दिशी शिक्षा आमच्या पोटात दे पाय. का लेट झाला बाळांनो? हा, तुला तुझ्यामुळे लेट झाला म्हणते. काय झालं? कितवीत आहे तू? थांब जरा, माईक दे त्याकडं. माईक दे. हा, कितवीत आहे तू? 9वीत. 9वीत आहे. क्लास होता? हो. क्लास करून तू आलाय? हो. ओके, चालतं. ऍटलिस्ट क्लास तर केला. हा, दांडी देऊन आलास ते एखादं. बर, तू 9वीत आहे. अरे थांब की, बोलू दे की मला. बसून बोल, काही विषय नसतो बघ. मला एक सांग, तू 9वीत आहे? हो. तुझं इंस्टाग्राम अकाउंट आहे? नाही. मग तू मला कसं ओळखतो? नाही माहित मला. यस, मला अशीच ऑडियन्स पाहिजे. तुम्हाला ओळखत? तुला घेऊन कोण आलंय? दादा. दादा कुठे तुझा? बाजूला. दादाकडे मग हे दे माईक. तू का घेऊन आला ह्या माशवाला? माझ्या मित्राने बोललं म्हणून.
मित्र कुठे आहे? या. का घेऊन आला ह्या दोघाला? मी मागच्या वेळी जेव्हा ऑडियन्स इंटरॅक्शनला आलो होतो 17 तारखेला. कविता बिविता करतो का तू? आडवा पट्टा लावून आलतास का? अंधारात बी ओळखला तुला. आणि तू म्हणलेला पुढच्या वेळेस मी सगळे मित्र घेऊन येणार आहे का नाही? आलो घेऊन. हा. आणि आई पण आली आहे. आई ताई वगैरे पण आली आई कुठे? समोर. आई कुठे? आई आई समोर. शपथ, तू आईला घेऊन आला, मित्राला घेऊन आला, मित्राच्या भावाला घेऊन आला. मित्राला आणि मित्राच्या आईंना पण घेऊन आलो. आई गो. बघा, आणि तुम्ही म्हणता तिकीट वाढवा. अरे माणसं पाहिजे. ओके, धन्यवाद. दे त्या बारक्या पोराकडे पहिला. ऐकायचे मला. काय करायचंय तुला आयुष्यात पुढे जाऊन? काय ती सांग. काय कोणाला द्यायचं नाही मम्मी पप्पाला? बोल. हा, नाही ठरवलं अजून. ओके, काय लोड नाही. नाही ठरवलं. जो कुछ नाही करते कमाल करते, असं शाहरुख खान म्हणलेला. मी नाही म्हणलो. मी म्हणलो नाही. उद्या गंडलं तर माझ्यावर टाकायचं. बर, आता तुला कशात इंटरेस्ट आहे आयुष्यात सगळ्यात जास्त? आर्ट्स मध्ये. आर्ट्स मध्ये? हो. स्पेसिफिक कुठल्या ह्याच्यामध्ये? डोमेन वगैरे काय? स्पेसिफिक नाही. स्ट्रीम आर्ट्स मध्ये तुला जायचंय? हो. एखादा आर्ट फॉर्म आहे कोणता त्यामध्ये इंटरेस्ट आहे तुला? हो. तरी डान्स, सिंगिंग, नाही. लिटरेचर? नाही. मग पेंटिंग छान करतो हा खूप. ड्रॉइंग आणि याच्यामध्ये आर्ट इंटरेस्ट असं आहे. पाहिजे भाव आणि भावाचं नातं. बारक हाय इंट्रोवर्ट, मोठा हाय एक्स्ट्रोवर्ट. बारक बोलाना, मोठा म्हणला लेट मी हँडल इट. अशी पाहिजे जोडी. काय त्याला पेंटिंग वगैरे आवडतं? हा, पेंटिंग खूप छान करतो. बेस्ट, एक नंबर आहे. आता आहे का नाही, मास्टरपीसच्या नावाखाली लोक काय बी विकतात, तू तुझ्या कलेवर काम कर, 100% चालणार. ठीक आहे? खरंच खरंच. बर, तू माझा शो अटेंड केलास कधी? मोठा दादा तू पण नाही केला? तू पण नाही केला? भारी. अशाच लोकांसाठी महाराष्ट्र दौरा अनाऊन्स केलाय आणि त्या शोचं पण नाव दिलंय कोण सौरभ भोसले. ओके, स्वतः त्याच दौऱ्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की काय कसं असणार. आय होप तुम्हाला मजा येईल आणि जो तुमच्या सगळ्यांना घेऊन आहे तुम्हाला मजा येईल. आय होप सो. ठीक आहे, थँक्यू. तुम्हाला नाही विसरलो मी. माईक दे इकडे. लेट कोणामुळे झाला? मोठ्या भावाला ते जरा बोलायला. कोणामुळे झाला विषय? ह्याच्यामुळे जरा. काय विषय झाला नक्की? त्याने तिकीट बुक केलंय माहितच नव्हतं मला. मी ऍक्च्युली आतापर्यंत मोठ्या भावांच्या टीम मध्ये होतो, पण माझं तिकीट जर छोट्या भावानं बुक केलं असेल तर मी छोट्या भावांच्या टीम मध्ये. तू लास्ट मोमेंट सांगितलं का ह्याला? ठीक. पॉइंट आहे, पॉइंट आहे. असं झालं का? मैत्रीण होती का? बायको. बायको? आयो आयो, थांबा. तुम्ही मोठे, तुमचं पण लग्न झालंय. तुम्ही छोटे, तुमचं पण लग्न झालंय. आणि तुम्ही दोघं बायकांना घरी ठेवून शोला आलाय वे. आयो, भारी, लय भारी. आपण एक ग्रुप काढू पुरुषांचा. थँक्यू सो मच. ए बाबा बघा. ठीक आहे, तुम्ही व्हिडिओ बघता रेग्युलरली? आवडतात? बिलकुल. सांगायचे. द्या की माईक त्यांना. माईक ऑन करा. हा, नाव नको, नाव नको. एक मित्र आहे, तर त्यांनी अभ्यास केला नव्हता. तर मॅडमने त्याला पुढं बोलवलं. असा ब्लॅक बोर्ड होता समोर. तर तो असा, मॅडम अशा थांबल्या होत्या आणि तो असा थांबला होता आणि तो ब्लॅक बोर्ड होता. मॅडमने काय केलं, अभ्यास केला नाही म्हणून कानाखाली दिली. ते त्याला आली भुरड. ते डायरेक्ट खाली आपटलं. ते सगळी पोरं हँग मॅडम तर 2 दिवस कॉमतच होत्या. गेलं विचार म्हणा. नाही, मॅडमला काय कळना, ते बंदच झालं डायरेक्ट मॅडमचं. मग काय झालं, तो जो पडला होता का, तो 2 मिनिटांनी उठला. म्हणला अरे काय झालंय? मग त्याला कळालंच नव्हतं काय झालंय. मग ते उठला, पोरं सगळे हसली, पण मॅडम 8 दिवस कॉमत होते. आणि अजून एक मित्र होता, त्याचं नाव नाही सांगत. आमच्या शाळेत आहे ना, डिसेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धा असायच्या. तर सगळ्यांच्या बॅग कशा ह्याच्यात वर्गात ठेवायचे. तर काय व्हायचं की तो यायचा आणि मला खायला द्यायचा. चॉकलेट, चकली विकली काय काय आणायचं 5-10 रुपयाची, मला द्यायचं.
आईला म्हणलं ह्यो मलाच का देतोय, काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय विषय काय आहे? मग काय झालं, मी सगळ्यांच्या बॅगा आत असायच्या आणि माझ्या बॅगेत 2 रुपये 5 रुपये असे असायचे, त्याच्यावर नसायचे. मग अरे माझे पैसे गेले कुठं. मग मग ना मला 2-4 दिवसांनी आहे ना म्हणलं, अरे सायले तू त्याचं त्याला म्हणलं असं दे, आपण नाव कट करू. तर त्याला म्हणलं, अरे तू मलाच खायला का देतो? तो हसला. मी म्हणलं तुझ्याच पैशाने देतोय. मग तेच ना, मी म्हणलं अरे माझे पैसे गायब होतात. लागला हसायला, असा हाणला ना बेकार. पण तेवढं बरं पण वाटलं आणि त्या गोष्टी आठवण येतात. आणि जो पाहिला सायल्यानं असं केलं म्हणून आज सायल्याची आठवण निघाली. आणि जो पाहिला फिटवून पाडला होता का, हा. त्याने अजून एक काही विषय केला होता की त्याचं लग्न होऊ झालंय का? नाही तसं काही नाही. हा, मग. तर त्याने काय केलं होतं की शाळेत कसं जर आला नाही तर चिठ्ठी लिहून आणायची असते किंवा पाठवायची घरून असते. सही. तर त्याला झाले होते लूज मोशन. छान शब्द तर वापरलास, काही नाही. तर त्यांनी चिठ्ठीमध्ये लिहून पाठवलं होतं की मी आज येऊ शकत नाही, मला संडासला येत आहे. असं त्यांनी म्हणजे लिहिलं. हा, मग त्याची लेवल एवढी भारी असायची ना. हा. आणि त्याच्यानंतर शाळेत डबा तो आणायचा ना. आमच्या शाळेला आमच्या डब्यात भाजी चपाती असं असायचं. त्याच्या डब्यात ना पापडाचा चुरा असायचा. हा. म्हणजे ते चपाती सोबत खातात, हा. पापडाचा चुरा. तर तो खायचा आणि त्याचा डबा असं उघडला आम्ही डायरेक्ट हात घालायचो. हा, असं मित्र असतोच. आणि ना मग तो आमचा डबा खायचा. मग हे रेग्युलर रुटीन चालू होतं. त्याला काटाळा आला होता, तो रोज पापडाचं भोग आणतो आणि त्यालाच खायला भेटत नाही. भाऊने डबाच फेकून आणला होता आम्हाला. मला कळलं तू कोणाबद्दल बोलतो. खाकरा म्हणतात त्याला. हा, नाही खाकरा नाही, आपला पापडाचा पापड असतो. ही वेग आम्ही सातारीत नाही केलं काय असतं? पापडाचा चुरा असतो, त्यात मसाला टाकलेला असतो, नॉर्मल असतो, फक्त थोडं तेल वगैरे टाकून ते तेल वगैरे केलेलं टाकून. असतं. ओके असतो विषय. चांगला आम्हाला पुढच्या शोला कोणीतरी. ओके, धन्यवाद, थँक्यू. नाही, असं मित्र असतोच की शाळेत, की आपण डब्याला काय आणले काय घेणं देणं नाही, पण तो काय डब्याला आणतोय याच्यातलं एक्साइटमेंट असते. डबा उघडला की 4 मिनिटात सगळं गायब. ठीक आहे, दार प्लीज बंद करा. ओके, येस. हां, कोणाला काय सांगायचा किस्सा? आधी तुम्हाला चहा. येस, बोला. माईक द्या. अमोल, तू तिथेच बस. सगळ्यांना बोलायला चान्स आहे, काय नाही. हा, बोला. मोस्टली मी बोलणारी माझ्या एका शिक्षकांबद्दल. 90s किडची जी पिढी आहे त्यांनी शिक्षकांचा मार खाल्ला आणि आज आपली जी लाईफ व्यवस्थित आहे ती शिक्षकांमुळेच आहे. 100%. आणि आपण प्रॉपरली मी मराठी मीडियम मधून शिकले आणि आपल्याला इंग्लिशची ओळख झाली 5वी मध्ये. तर आमच्या स्कूलला एक सर होते, त्यांचं नाव घेतलं तरी काही हरकत नाही, SD पाटील नाव त्यांचं होतं. ते इंग्लिश शिकवायचे आम्हाला आणि असं होतं की इंग्लिश आपल्याला कुणाला तेव्हा येत नव्हतं बोलता. आणि ते असं करायचे, एवढे स्ट्रिक्ट होते की त्यांनी मी 6वीत असताना एकदा मी असंच टाइमपास करत बसले होते. ते स्ट्रिक्ट एवढे की त्यांच्या पिरियडला पाणी जरी पिलं ना तरी त्यांना विचारून प्यायला लागायचं. हो, एवढे ते स्ट्रिक्ट होते. असे कोणा शिक्षक होते? अयो. आणि एकदा त्यांनी माझ्या कानात मारली. मी काहीतरी करत होते आणि कानात मारली आणि 4चे 4 बोट माझ्या गालावर उमटले. तेव्हा ठरवलं की या सरांच्या पिरियडला कधीच हे करायचं नाही आणि इंग्लिश मी आज जे काही बोलते ते त्या सरांमुळे बोलते. तुमच्यासारखे विचार करणारे खूप कमी आहे. तुमच्या जागी त्या वेळी दुसरा विचार केला असता. आणि ऐका, एखादी म्हणली असती मी परत कधी बसणार नाही, पण ह्या म्हणल्या मी बसणार आणि चूक करणार नाही. अशी लय कमी लोक. आणि एक होती त्यांची स्कीम की त्यांच्या पिरियडला फक्त इंग्लिश मध्ये बोलायचं आणि मराठीत जर बोललो तर आम्ही एक रुपया सगळ्यांकडून फाईन जमा करायचे. बंगला आहे का? नाही, बंगला नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते मंथली जो फंड जमा व्हायचा त्याच्यातून जनरल नॉलेजचे एक्झाम घ्यायचे आणि ते जे पण निवडून आहे म्हणजे ज्यांना जास्त मार्क्स पडतील त्यांचे गिफ्ट ते डिस्ट्रीब्यूट करायचे पोरांना. वा, त्यांच्यामुळे आमचं GK चांगलं झालं. वा. हे जे शिक्षक होते ना की पगारापेक्षा जास्त देत होता, तो खरा शिक्षक असं मला वाटतं. आणि मराठी मीडियम स्कूलमध्ये मुलं आणि मुलींची रायव्हलरी फिक्स असते. डेंजर. तर 10वीत असा सीन होता, 9वी 10वीला की 36 मुले आमच्या वर्गात आणि शाळेत एकच तुकडी, 17-15 तुकड्या नाहीत आमच्या शाळेत. 36 आकडा छान निवडला.
36 मुलं 36 मुली आणि एक त्या रायव्हलरीचा फायदा त्यांनी असा घेतला की रोज डिबेट कॉम्पिटिशन घ्यायची इंग्लिशमध्ये. हा होय काय हो. हा आणि मग कुठलाही मुलगा किंवा कुठलीही मुलगी आपली टीम कशी खाली पडू देईल, हा. त्याच्यामुळे इंटरॅक्शनही तेवढं चांगलं झालं कोण आमचं जिंकायचं? इंग्लिशमध्ये. पोरं का पोरीची काय दोघंही. दोघे जिंकायचे. अश्विन इज टू इनोसंट टू कन्फेस. ती सांगू शकली असते की मुली जिंकतात, पण नाही, त्यांनी सांगितलं. मला माहिती आम्ही का जिंकू शकत नाही तुम्हाला सांगतो. इंग्लिशमध्ये आम्ही वाईच इंग्लिश बोललो का नाही शाळेत. आम्ही शाळेत वाईच इंग्लिश बोललो. तुझ्या घरावरून काही इंग्रजाचं इमान गेलंय का म्हणतात. किती लोकांना हा डायलॉग पडलाय. आय रेस्ट माय केस. एक काम करा, कोपऱ्यात एक कार्यकर्ता आहे बारका, त्याच्याकडे माईक द्या, तो तुमच्या सोबत आहे ना. दाद्या मला तुझ्याशी बोलायचंय. तुझं नाव काय? हा तुझं. शाबास. नाव तुझं? शंभू. शंभू. वाह बेस्ट. कितवीत आहे शंभू तू? हा कितवीत आहेस? पहिली ते पहिलीत आहे तू? ओके. हो. मम्मी पप्पा काय करतात? हा मम्मी पप्पा काय करतात? ऑफिस. ऑफिसला. ठीक आहे. तुला काय करायला आवडतं सगळ्यात जास्त शाळा सोडून? शाळा सोडून इतर वेळी काय करायला आवडतं? क्लास, ट्युशन, शाळा सोडून? ट्युशन. ट्युशन आवडते. तुला अभ्यास आवडतो? हो. कुठला विषय आवडतो? हा कुठला विषय आवडतो? सब्जेक्ट. सॉरी, कुठला सब्जेक्ट आवडतो? इंग्लिश. इंग्लिश. हो. आय अंडरस्टँड. ओके ठीक आहे. हु इज युअर बेस्ट फ्रेंड? इट्स ओके बाळा, अजूनही आम्हाला माहित नाही आमचा कोण आहे. वय वाढतं पण खरा खोटा दुस्त कळत नाही. ओके. कुणासोबत तुला जास्त वेळ घालवायला आवडतं, खेळायला आवडतं? असा कुठला मित्र आहे का एखादा? मैत्रीण आहे का? नाही. मग एकट्याला खेळायला आवडतं का असं मित्रमैत्रिणीसोबत खेळायला आवडतं? एकट्याला. एकट्याला आवडतं. ठीक आहे. आज शोला आलाय तू स्वतःहून आलाय का दोघांनी आणलंय? दोघांना पण आणले. दोघांनी पण आणले. मग तुला आवडतंय का जे चाललंय ते? हो. प्रेशर मध्ये म्हणतोय का खरं खरं म्हणतोय? बोल बोल, काय असेल ते बोल. तुमचं गाव कोणतं मूळ? पुणे. मला एक गोष्ट खूप आवडते, त्याला बोलून देता मम्मी पप्पा त्याला काहीच सांगत पण नाहीयेत मागणं. मग तुम्ही घेऊन आलाय त्यांना? मी त्याची आई आहे, हा माझा फ्रेंड आहे. ओके. तुम्ही घेऊन आलाय त्यांना? ओके. आता थांब, मम्मीचा राग तुला सगळ्यात जास्त कधी येतो? सांग, खरं सांग. मी हा इथं बेहचं नाही. मामा आहे मामा. बोल सांग. कधीच नाही. नाही येत. तू एकुलता एक आहेस का? हा तुला बहीण भाऊ आहे? नाही. एकुलता एक आहेस? हा इट्स ओके, गुड आन्सर. तू एक म्हणजे तुला बहीण भाऊ नाहीये ना? नाही. ओके ठीक आहे. आता मला सांग, तुझे आवडते टीचर कोण आहेत? सांग सांग. प्रियंका मॅम. ओके. कोणता विषय, कोणता सब्जेक्ट शिकवतात ते? इंग्लिश. बेस्ट. ठीक आहे. स्टडी अवघड आहे का सोपं आहे, काय वाटतंय? सोपं आहे. सोपं आहे. ठीक आहे. तुला मोठं होऊन काय बनायचंय? पोलीस. पोलीस का बनायचंय? खरं उत्तर द्यायचे, काय म्हणत येईल ते. प्रणव सारख्या लोकांना पकडायचंय तुला? चोर पकडायचे? देशाची सेवा करायची? देशात सेवा करायची तुला? मग थांब थांब. थँक्यू सो मच. माईक घ्या. माझ्या शोला परवानगी मिळायची नाही प्लीज. थँक्यू सो मच. टाळ्या होते शंभूसाठी. शंभू, तू 10 वर्षानं, आता तुझं एज किती असेल? 6. बाळा 12 वर्षाने हा व्हिडिओ बघशील ना तू, तेव्हा मी पण लय मोठा माणूस झाला असणार शंभू, लय मोठा. हा शंभू, तेव्हा तू शोला ये आणि तेव्हा मग तू ह्या प्रश्नाचे सगळे उत्तर दे. आपण तशी रील बनवू, ट्रान्झिशन रील. डन का? चालेल ना? ओके डन. थँक्यू. हा, पोलीस झाल्यावर तुझा फायदा पण होईल आम्हाला. ओके चलो. शाळा. हा बोला. येस.
सोनाली पाटील. हां. सर मला शिक्षणाबद्दल बोलायचं, पण शिक्षक स्वतः माझे वडीलच आहेत वा मस्त. आणि आत्ताही कार्यरत आहेत. ओ, वा, ते 72 क्रॉस आहेत. हां. पण त्यांच्याविषयी सांगायचं ते पीटीचे टीचर आहेत, शारीरिक शिक्षण प्लस जॉग्रफी. बेस्ट. आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज म्हणजे माझ्यासाठी ते आज देव माणूसपेक्षा कमी नाही आहे. वा वा. आणि मला एक संदेश पण द्यायचा आहे, आणि माझ्या आयुष्यातला तुमचा पहिला इव्हेंट मी तुम्हाला आज पहिल्यांदा बघतीये वा. समोर. सांगेन की आई वडील आणि शिक्षक याच्यापेक्षा मोठं या जगात कोणीच नाही आहे. वा. मी कधीच हे स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुमच्या समोर येऊन बोलेन. स्वप्न होतं ते आज खरं झालंय. थँक्यू. आणि तुम्हाला असं का वाटतं? चला, आई वडील तर सगळेच म्हणतात बघा, आणि हे मी खूप कन्व्हिन्स करायचा प्रयत्न पण केला ऑडियन्सला. आई वडील सगळेच म्हणतात, पण शिक्षक हा जो तुम्ही ऍडिशन केलं, शिक्षक का? हाडाचा शिक्षक. हां. आमचा काळ 82 बॉर्न आहे मी. आमच्या पिढीनंतर आमच्यासारखी पिढी घडणं अशक्य सर. आणि हा नवीन शिक्षकांसाठी टास्क असेल. आणि आत्ताचे शिक्षक असणं, सांगणं आणि शिक्षक होऊन दाखवणं नॉट अ जोक. येस, बरोबर. तुम्ही फक्त जॉईन होताय मे बी इन गव्हर्नमेंट और ZPR वेगवेगळ्या स्कूल्स आहेत. मला स्पेसिफिक नाव नाही घ्यायचं कोणाचंच, आणि कोणाला असं टॅग नाही करायचंय तुमच्या कार्यक्रमामध्ये. माझा मुलगा मला या कार्यक्रमाला घेऊन आलाय. तर म्हणजे माझा योग नसेल मे बी, मी वर्किंग आहे. पण तुमच्यासारख्यांना बघून ऐकून तुमचा आज इथं जेवढे उपस्थित आहेत ते सिनियर्स असतील, सगळ्यांना माझा सॅल्यूट आहे. लहान तोंडी मोठा घास घेतेय ॲक्च्युली. पण जर इथं येऊन जर आम्ही पे करून तुमचा शो बघतोय, आम्ही पण आमचा वेळ काढून येतोय, तर त्या कार्यक्रमाला अटेंड केल्यानंतर जर तुम्ही सांगितलेले विचार जर आम्ही आमच्या आचरणात आणणार असू, तरच त्या गोष्टीला अर्थ आहे. तुमच्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा त्याच्या मागचे सगळे कष्ट, त्याला सगळं हॅट्स ऑफ आहे. पण माझं स्वतःचंच प्रामाणिक मत आहे. मी एका वर्षात 2 महिने झालेत मला वर्किंग. मी 41 नंतर मी माझं करिअर स्टार्ट केलंय. वाव. आणि असं सांगेन की आत्ता इथे सगळ्यात जी लहान पिढी उपस्थित आहे, त्या लहान पिढीचा आदर्श मोठ्यांनी घ्यावा. तुम्ही पण. मी ऑलरेडी कमिट केलेलं आहे की आमचं कॉम्पिटिशन आमच्याशी नाहीच आहे. येस, आमचं कॉम्पिटिशन 5वीत शिकतंय. ऑब्विसली जे आम्हाला माहिती आहे ते त्याला ऑलरेडी माहिती आहे. येस सर. दे आर वे अहेड ऑफ अस. येस, ही पिढी खूप फास्ट आहे, पण त्यांना दिशा योग्य मिळायला हवी. आणि आता जे आले, जे लेट आले, माझ्या वडिलांनी मला टाइम इज मनी हे शिकवलं. त्या तेवढ्याच कारणाने तेवढं फॉलो करून मी सकाळी 4ला माझा दिवस सुरू होतो. या पिढीने मेडिटेशन हे करायलाच हवं, आणि व्यायाम. मस्त. आणि ही पिढी काय करते? साऱ्या जगाला वेळ देते. जन्मदाते आईबाप परमेश्वराच्या जागी आहेत. ते दर्शन घ्यायला बालाजीला जाते, पण घरातल्या आईबापाला डोकं टेकवत नाही. त्यांच्या पायावर तेवढंच केलं ना तरी दर्शन होत आहे. आई वडिलांना वेळ नाही देत सर ही पिढी. फार खंत आहे या गोष्टीची. शिक्षक जर इथे कोणी असतील, तुम्हाला सगळ्यांना जर कुठल्या प्रत्येकाच्या शिक्षकांजवळ प्रत्येकाच्या शिक्षकाला तुम्ही निरोप पोचवा. पिढी घडवणं सोपं नाही आहे सर. आता सध्या पिढी भयंकर वाईट परिस्थितीत आहे. सो फोकस्ड कसं, संस्कार खूप महत्वाचे आहेत सर. ट्रू. म्हणून माझ्या वडिलांना मी इथं मुद्दामच त्यांचं नाव घ्यायला मला भरपूर आनंद झालाय की आपण चांगल्या माणसाला चांगलं कोणी म्हणत नाही सर. इथं जे पटकन हसतायत, इथे जे टाइमपास करायला आलेत, इग्नोर. मला एवढंच म्हणायचं आहे, तुम्ही फोकस करा. तुम्ही पटकन त्या मगाशी त्या 9th स्टँडर्डच्या मुलाला विचारलं तुला काय व्हायचंय, त्याला उशीर झाला निर्णय घ्यायला असं मी म्हणेन. ह्या गोष्टी ठरवून तसं आपण प्रवास सुरू केला पाहिजे. याला आईवडील जबाबदार असतात. ओके, ठीक आहे. मी ह्या 2 गोष्टींबाबत थोडा थँक्यू सो मच. येस सर. आणि सर थँक्यू सो मच तुम्हाला माझ्याकडून पर्सनली, की मी मोटिवेशन तुम्ही पण आहात माझ्यासाठी. थँक्यू. आणि मी आज तेवढ्याच कारणाने इथे मी आज येऊ शकले. माझं शेड्यूल खूप बिझी असताना मी आली आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच तुम्हाला माझ्याकडून आणि माझ्या वडिलांकडून पण सर. थँक्यू सो मच. माझे 2 से आहेत ह्या गोष्टीवरती, कारण मी ह्या दोन्ही ट्रान्झिशनमधून गेलोय, 80s आणि जेनझी पण, आणि मी 90s किड आहे. सो मी 2 गोष्टी बघतोय की आत्ताचे शिक्षक तेवढं का देऊ शकत नाहीयेत. मी सांगतो, पूर्वी शिक्षक 101% देत होते.
शिस्त लावायचे, संस्कार द्यायचे, सगळं करायचे, बिकॉज पालकांनी त्यांना स्वातंत्र्य दिलतं. आजकाल मुलाला आपण काही जरी बोललो ना, मी स्वतः माझ्या शाळेत बघितले तर पालकांवर केस करायला गेलेत, म्हणजे शिक्षकांवर. सो शिक्षक म्हणतो की मला पगार कमी आहे, मी परमनंट बेसिसवर नाही आहे, माझा पगार वेळेत नाही. एखाद्या मुलाचं मी चांगलं सांगायला गेलो तर त्याचे पालक मला येऊन शिवीगाळ करतील, म्हणून शिक्षक पण विड्रॉ करतात. आणि हे जर सांभाळायचं असेल तर मला वाटतं शिक्षक असो पालक असो दोघांनी त्या जे तुमचं मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्याचा विचार करून त्याच्या चांगल्यासाठी. एक लक्षात घ्या, तुम्ही कोणाच्या चांगल्याचा विचार त्रयस्थ व्यक्ती करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, कुठलाही शिक्षक मी त्याच्या चांगल्यासाठीच केलं असं म्हणू शकत नाही, कुठल्याही आईबाप म्हणू शकत नाहीत. पहिलं विचारला पाहिजे तुला तुझं चांगलं व्हावं वाटतं का. कारण अशी निम्मी पोरं शाळेत ज्यांना घेणं देणंच नाही काय चाललंय काय नाही ते, की तो शाळेला येतोय जातोय पाट्या टाकतोय, घरी काय बोलले तरी तो काय करत नाहीये. बरोबर आहे, पण बाकीच सगळ्या गोष्टी अटेंड करतो. सो हा खूप क्रिटिकल टॉपिक आहे. मी 550 स्कूल कॉलेजेसमध्ये फिरलो मागच्या 6 वर्षामध्ये. ग्राउंड रिॲलिटीवरती मी जाऊन बघितले तर काही ठिकाणी सिच्युएशन एवढी भारी आहे, म्हणजे पंचक्रोशीसारख्या ज्या जागा असतात की एकच गाव असतं त्यामध्ये 5 गावातले लोक येतात, मोठी शाळा असते, तर तिथं खूप मजा येते. कारण की सगळ्या गावातून लोक आलेले असतात, एकमेकाशी चांगलं बोलतात, चांगलं राहतात, जात धर्म पंथकुत्र काही नसतं. मुख्याध्यापकांचा तो ओरा असतो, सगळं ऐकत असतात. पण मी अशा पण शाळा बघितल्यात की तिथं उंच उंच बिल्डिंग आहेत, 2-2 लाख फी आहे, पण तिथं कोणीही कोणाशी इमोशनल कनेक्ट बनवू शकलं नाहीये. कोण रडलं तर डायरेक्ट त्याला थेरपी काउन्सिलिंगकडे पाठवतात, पण कोण त्याला काय झालं विचारत नाहीये. सो हे दीज आर द आउटकम ऑफ मॉडर्नायझेशन. सो हे होत राहतील. आय होप मॅम जे म्हणल्या ते सगळे करतील. आणि येस येस पीटीचे टीचर होते, त्यांच्याकडे बांबूची कामटी येते जे बांबूच्या बेटाला, त्याच्याने छडी द्यायचे. आज माझा हात एवढा बारीक आहे तुम्ही बघा. मला लेट व्हायचं, 7:03 जरी मी गेले, वडील आणि मी सोबत घरातनं पायी निघायचो, त्याच स्पीडनी माझा हात निळा व्हायचा, त्याच स्पीडनी मी मार स्वतः खाल्लाय. पण वडिलांनी तिथे कॉम्प्रोमाइज नाही केलेलं. ही माझी मुलगी आहे, हिला आपण थोडं हळू मारूया. हे पॉलिटिक्स पण चुकतंय सर, त्यावर पण बोलावं तुम्ही. मी त्याच पद्धतीचा मार खाल्लाय जे त्या दुसऱ्या मुलांना मारायचे, पण घरी जाऊन माझे वडीलच माझ्या हाताला औषध लावून द्यायचे. ट्रू. अँड आय एम द टाईप ऑफ, थँक्यू, मी असा स्टोरी टेलर आहे. सी म्हणजे माझं एक परसेप्शन आहे लाईफकडे बघण्याचं. मी बाय प्रोफेशन स्टँडअप कॉमेडी स्टोरी टेलर आहे. माझ्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच मेडिकल कंडिशन गेल्या. आता जस्ट मी एका मेडिकल कंडिशनमधून गेलो, मोठ्या बऱ्याच गोष्टी, बऱ्याच वादळातून जातोय. बट आय ऑलवेज ट्राय टू स्पीक विच इज गुड. आपले किती जरी लागले तरी जगात किती भारी चाललंय हे चांगलं सांगायचं, 4 लोक हसतील. सो ह्या विचाराचा मी आहे. व्हाय सो मी सांगतो, कारण मला तुम्ही कधी लक्षात ठेवलं तर गडी हसवून गेला बस, ह्याच्या पलीकडे मला काय नाही. ओके, ट्विस्ट असा आहे की स्त्रियांनी पुरुषांच्या बाजूने बोलायचंय आणि पुरुषांनी स्त्रियांच्या बाजूने बोलायचं. कुठल्याही स्त्रीला आपल्या घरामध्ये आपण आई असो ताई असो, ती आपली व्यक्ती आहे म्हणून आपण एका वेळी असं होतं की लिमिटच्या बाहेर बोलून जातो. ही गोष्ट महत्वाची आहे. आई साहेब, माफी मंजूर आहे का? माफी मंजूर आहे का? थांबा, माफी मंजूर आहे का तुम्हाला? माफी मंजूर आहे? अजून एक गैरसमज म्हणजे की पुरुष इमोशन एक्सप्रेस नाही करू शकत, किंवा मनात काय आहे त्यांच्या ते त्यांना बोलता येत नाही असं नाहीये. तुम्ही त्यांना ती तेवढी कम्फर्टेबल स्पेस दिली करून, तर ते तेवढंच एक्सप्रेस करू शकतात. म्हणजे तुम्ही त्यांना तो कम्फर्ट दिला की तुम्हाला कोणी जज नाही करणार आहे, तर ते करतात एक्सप्रेस.